नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चला तर बघूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, अर्थपूर्ण अध्ययनाचा सर्वोत्कृष्ट दर्शक म्हणजे पर्याय आहेत परीक्षेत 80%हून अधिक गुण संपादनाची क्षमता, एकही चूक न करता शिकलेला अशी अभिव्यक्त करण्याची क्षमता, ज्ञानाची समस्या करणीकरणात उपयोजन करण्याची क्षमता, ज्ञानाची दीर्घकाळ धारणा व यादृच्छिकरित्या प्रत्यावरणाची क्षमता। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, ज्ञानाची समस्या निराकरणात उपयोजन करण्याची क्षमता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, विद्यार्थी सक्रिय अध्ययन करता असल्याची निदर्शक खालीलपैकी कोणता? पर्याय आहेत वर्गात नियमित उपस्थित असतो, व्याख्यानाची काळजीपूर्वक टिप्पणी घेतो, शिक्षकाच्या प्रश्नांना नेहमी उत्तरे देतो, शिक्षकाच्या विधानांची असहमत असल्याचे आव्हान देतो। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, शिक्षकाच्या विधानांशी असहमत असल्यास आव्हान देतो। प्रश्न क्रमांक 3, अध्ययन प्रामुख्याने रिकामी जागा यावर अवलंबून असते। पर्याय आहे नियमित उपस्थिती, अध्ययन प्रेरणा, उच्च बुद्धिमत्ता, स्तर, स्मरणात ठेवण्याची क्षमता। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, अध्ययन प्रेरणा। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थ्यांना कोणत्या परिस्थितीत बुद्धिमंथन म्हणजेच ब्रेनस्टॉर्मिंग सर्वात उपयुक्त ठरते? पर्याय आहेत गणितातील अवघड समस्या सोडविण्यासाठी, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीची विविध गुणधर्म सोडवण्यासाठी, खुनाच्या रहस्यकथेतील अपराधाबाबत अंदाज व्यक्त करताना, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी, कल्पना शोधताना। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, खुनाच्या रहस्यकथेतील अपराधाबाबत अंदाज व्यक्त करताना। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, संगणक साहित्य सादरीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरविण्यासाठी शिक्षकाला मोकळे असते, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो, याचे विकसन शिक्षक करू शकतो, यातून विद्यार्थ्यांच्या आंतरक्रियांना वाव मिळतो। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थी निष्क्रिय अध्ययन करता होतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, मुक्त प्रश्नाचे मूल्यमापन करताना खालीलपैकी सर्वात कमी महत्त्वाचा निकष कोणत्या? पर्याय आहे ए, भाषेची अलंकारिता, बी, सर्व संबंधित मुद्द्यांचा समावेश, सी, मुद्द्यांची तर्कशुद्ध मांडणी, डी, सादरीकरणातील मौलिकता। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, भाषेची अलंकारिकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्या म्हणजे रिकामी। पर्याय आहेत पुरावे, मूल्ये, मोजमापे, भारांकन। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, मूल्ये। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।